लई दिवसापासून तुमची पण इच्छा होती आणि आमची पण की नवीन घराकडे कधी जायचं राहिला आणि आज आपल्या नवीन घराच्या घरभरणीची तारीख फिक्स केलेली आहे। नमस्कार। तर बघा लागलेली इथं स्वयंपाकाला आणि आज लवकरच लागले थोडं म्हणजे या दळास कारण की आभाळ आलेले इकडच्या कोपऱ्यामध्ये जास्त आणि गरजायला पण लागलं। कसं पाऊस जरा गरजला म्हणजे मग पाऊस येतच राहतो आणि वारा पण सुटलेलं आहे त्याच्यामुळे मग पाऊस येण्याची शक्यता आहेच कारण की आता पावसाळा म्हणलं कसं 5 मिनिट पण नाही लागत पाऊस यायला आणि 2-3 दिवस झाले तेव्हा आम्हाला चांगला पाऊस झाला। वारा वादळ पण जास्तच होता आणि पाऊस पण चांगला झाला त्याच्यामुळे म्हणलं मग लागा स्वयंपाकाला लवकरच। आज लाईट पण नाही आणि गॅस टाकी पण नाही आली आपली अजून म्हणलं मग करून घ्यावं। कसं आपल्या घरात लहान लहान लेकरं पण आहे संध्याकाळी टायमाला पोरं पण याड्यावानी करते आणि पाऊस जर आला ना तर चुलीपाशी काहीच सोय नाही म्हणजे आडूसा नाही आपल्याला स्वयंपाकाला त्याला त्याच्यामुळे लवकरच लागले मग आवरून घेतलं सगळं आणि मग लागले। पण मग भाजी करायच्या आधी एकदा चपात्या करून घेते। भाजी कशी गरम गरम भाजी जर केली तर लगेच सगळेजण जेवायला बसन त्याच्यामुळे मग चपात्या करून घेऊ राहिली एकदा म्हणजे मलाच नंतर म्हणजे कळलं की आज काय भाजी करायची त्याच्यामुळे मग चपात्या लागली आणि मग मम्मी त्या म्हणल्या आज आपल्या नवीन घराच्या तिकडच्या आंब्याला चांगले आंबे आले होते आणि पिकू घातलेले होते केशरचे आंबे तर मग आज सगळ्यांचं म्हणणं झालं मस्त रस आणि पिठल्याचं बेत होऊन देऊ मग चपाती करून घेते मग रस करता येईल आणि मग पिठलं बनवता येईल। कोण आज लय वारं सुटलं तर एका ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही ब्लाऊज म्हणजे त्या दिवशी त्या व्हिडिओला कमेंट केलेली त्या ताईंनी की ताई हा ब्लाऊज रेडीमेड आहे किंवा शिवलेला आहे। तर बघा ताई मी आजच तो ब्लाऊज घातलेला आहे आणि शिवलेला ब्लाऊज आहे म्हणजे घरी जातो तुम्हाला तर माहितच आहे आम्ही घरी ब्लाऊज शिवतो म्हणून आणि मग मी शिवलेला तर मागच्या वर्षी तर आता म्हणजे नवीनच आहे आज आत्ताच काढला वापरायला। तर म्हणजे ब्लाऊज आहे ना एकदम साधा शिवलेला आहे कारण की कसं घरी जर कंटिन्यू वापरायचे ब्लाऊज म्हणल्यावर साधे शिवते पाठीमागून गोलगळा आणि प्रिन्स कटचा शिवलेला आहे आणि बाईची पण डिझायनर बाई नाही एकदम साधी बाई आहे आणि आज पण मी म्हणजे काही काम नव्हतं त्याच्यामुळे आज पण एक ब्लाऊज शिवलेला आहे दाखवीन मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये। आता कसं म्हणजे चुलीवर स्वयंपाकाला मज्जा येते बरं का म्हणजे गॅसवर कसं स्वयंपाक म्हणलं का मग थोडं माणूस उशिरा लागतं आणि चुलीवरती जर म्हणलं ना मग लवकर लागत आणि लवकर काम आवरत ते एकदम भारी वाटत। 2-3 दिवसापासून गॅस नाही त्याच्यामुळे मग मी 6-6:15 लागले स्वयंपाकाला आणि 8-8 वाजेपर्यंत जेवण बिवणं होऊन मग नंतर काही नाही निवांतच राहतं माणूस त्याच्यामुळे मग लवकर स्वयंपाकाला लागला का चुलीवरच भारी खरं स्वयंपाक एकदम मस्त गार वातावरण पण राहतं बाहेर आणि आता कसं पावसाचे दिवस पण चालू झाले मागच्या वर्षी अशा दिवसामध्ये आमच्या लागवडी म्हणजे होईल होत्या पण अजून तर काही नाही झाल्या म्हणजे पाऊसच नाही आला नाही तर मग पाऊस जर आला असता ना तर मग सुरुवात करायची होती कपाशी मका ते टाकायला। म्हणजे बघा चुलीवर स्वयंपाकाची मज्जा बी होती आणि थोडीशी दैन पण होती कारण की वारं सुटलं ना मग जो आपला जाळ चुलीमध्ये इकडे तिकडे पळतो आणि चटका पण बसवतो मग आणि कोणा ताईंना चुलीवर स्वयंपाक करायला आवडतो ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। तर आम्हाला तर आवडतच म्हणा रोजचा स्वयंपाक आम्ही चुलीवर करू राहील मस्त। म्हणजे लय दिवसापासून ताईंच्या दादांच्या कमेंट होत्या की आपल्या नवीन घराला आणि खरंच ना म्हणजे तुमची पण आणि आमची पण इच्छाच होती की लवकरच आपल्याला तारीख भेटली पाहिजे आणि कसं आता शेतकऱ्यांचं कसं असतं म्हणजे शेतकऱ्यांचं घराचं काम थोडस दमदमानीच करायला होतं आणि बाकी सगळे काम पूर्ण करायला दे म्हणजे आपल्या वावरामधले किंवा मग बाकीचे आणि भरपूर दिवसापासून आमच्या नवीन घराचं काम चाललेलं होतं आणि मग आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवलं पण की आम्ही काय काय काम केलं आणि आतापर्यंत म्हणजे आपल्या घराचं सगळं काम झालेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही तिकडं जी आपली कांद्याची चाळी आहे ती कांद्याची चाळी पण नेली आणि मग पलीकड साईडना जनावरांसाठी चाळी पण ठोकलेली बघा। लई दिवसापासून तुमच्या पण कमेंट यायच्या
की नवीन घराकडे कधी जायचं राहिला, आणि आमची पण इच्छा होती भरपूरच, म्हणजे की लवकरच आपल्याला तारीख भेटली पाहिजे किंवा मग पाणी पावसाच्या आधी आपण तिकडे गेलो पाहिजे. बघा इकडच्या साईडच्या दोन्ही चाळ्या त्या दोन्ही पण चाळ्या तिकडे खोलून नेलेल्या आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे म्हणायला गेलं तर आपल्या जनावरांचंच अवघड आहे, कारण की पाणी पावसाचं मग जनावरांसाठी तर सोयच लागती. तर दोन्ही चाळे तिकडे नेल्यामुळं मग आम्ही म्हणजे 1-2 दिवस झाले तेव्हा बकऱ्या तिकडे नेलेल्या आहे, आणि संध्याकाळी आम्हाला घेऊन जातो म्हणजे मग दिवसभर चरायला राहत्या. आणि बघा आता पण गायांचं कसं, आता इकडून ते इतकं आवड आलं आणि पाऊस जर आला ना तर गायांची पण लई दैन होईल. एखाद्या वेळेस गाया पण संध्याकाळच्या वेळेला तिकडे घेऊन जावं लागल. तर म्हणजे मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही तर बघितलंच होतं की आम्ही गेलेलो होतो एक दिवस देवगडला. तर तेव्हा सगळे गेलतो, म्हणजे भाऊ, आम्ही, पप्पा, मम्मी, आम्ही सगळेजण गेलो होतो. आणि खरं तेव्हाच म्हणजे आपल्याला जे आपल्या घराची घरभरणीची तारीख काढायलाच गेलेलो होतो महाराजांकडे. आणि म्हणजे आमच्या घरातून सगळ्यांची इच्छा आहे की आपल्या जो घरभरणीचा कार्यक्रम करायचा आहे का आपल्याला, तेव्हा मग देवगडचे बाबा आले पाहिजे आपल्या घरभरणीच्या टायमाला. तर अशी इच्छा होती म्हणून आम्ही एक दिवस गेलेलो होतो मागं बी बाबांचं तारीख काढायला. आणि मग तेव्हा तर कसं बाबांच्या आई होत्या का ते एकदम सिरियस होत्या, मग म्हणजे दुखत होतं त्यांचं, त्याच्यामुळे तेव्हा तर काही तारीख भेटलीच नाही. मग नुसतं दर्शन करून घरी आलो. पण मग त्याच्यानंतर आज पुन्हा म्हणजे आज गुरुवार पण आहे, त्याच्यामुळे मग आज पप्पा ते सकाळी सकाळी 9-9:30 वाजता गेलेले होते जेवण बिवण करून. तर मग आज गेलेले होते, आणि आज खरं म्हणजे इतका आनंदाचा दिवस आहे की आपल्या म्हणजे इतका आनंदाचा दिवस आहे खरंच. आज आम्ही दुपारपासून म्हणजे भरपूर आनंद आहे सगळेजण, आणि पप्पा, शिमुजी पप्पा आणि बाकी पण अजून 2-3 जण म्हणजे असे 5-6 जण गेलेले होते देवगडला. आणि मग फायनली आज आपल्या घराची घरभरणीची तारीख भेटलेली आपल्याला बाबाकडून, आणि आपली बाबा येणार आहे. बरं बरं. बघा पवनांची पण चालली आता तिकडं नवीन घराकडं. आणि कसं आज म्हणजे पवन पण गेलेले देवगडला, आणि सगळ्यात एक नंबर पवननीच आम्हाला घरी आलेच नंतर सांगितलं की स्वामींची म्हणजे आपल्या बाबांची तारीख भेटली आपल्याला देव म्हणजे घरभरणीची. आणि बघा ना खरंच म्हणजे मनातून जर इच्छा असली ना देव पण ती इच्छा पूर्ण करतो. आणि मागच वाटलं होतं आम्हाला की आता बाबांच्या आई वारल्या, मग त्याच्यामुळे मग बाबा लवकर तारीख घेते की नाही, म्हणजे येणार आहे की नाही असं वाटलं होतं. पण मग सकाळी पप्पा म्हणजे जाऊ म्हणजे काही पण होऊ, आता येऊ किंवा नाही येऊ, पण मग एक वेळेस तर देवगडला जाऊनच बघावं लागल. कारण की जे आपल्या मनात आहे ते मनातलं तर म्हणजे देवापाशी तर सांगावंच लागल ना. बघा म्हणजे आपल्या जे मनातलं होतं ते तर पूर्ण झालं आज, आणि आपल्या घराची घरभरणीची तारीख पण भेटली. तर म्हणजे 3 जुलैला म्हणजे आपल्या वास्तुशांतीचा कार्यक्रम राहील. आणि बाबांनी म्हणजे बाबा नाही येणार आपल्या जे घरभरणीच्या याला पूजाला, लहाने महाराज येणार आहे स्वामी. तर स्वामी येणार बघा आपल्या घरी, आणि 10 ते 11 असं प्रवचन ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर महाप्रसाद, आणि मस्तपैकी मग बाबा येईन सकाळीच येणार आहे 9-9:30 वाजता. मग 1 तास प्रवचन ठेवलं, आणि त्याच्यानंतर मग आपल्या घरभरणीची पूजा होईल. आणि बघा खरंच लई दिवसापासून आमची सगळ्यांची इच्छा होती किंवा कोणते बी महाराज आपल्या घरी म्हणजे त्यांचे चरण आपल्या घराला लागावं म्हणून असं. तर बघा म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी, आता माझ्या लग्नाला 4 वर्ष कंप्लीट झाले, आणि त्याच्या आधीपासून मम्मीचं पप्पाचं म्हणजे सगळ्यांचं देवगडला म्हणजे पहिल्यापासून जाते, त्याच्यामुळे मग जास्तच म्हणजे हे देवावर श्रद्धा. आणि कसं राहतं म्हणजे आपल्या मनातली जरा इच्छा जर आपण म्हणजे देवापास जर सांगितली ना ती इच्छा पूर्ण व्हायला टाइम नाही लागत बघा. कारण की आम्हाला मागच्या महिन्यात असं वाटलं होतं की आता आपल्या घरी बाबा नाही येणार, कारण की बाबांची आई वारलेले होते, त्याच्यामुळे असं वाटलं होतं. मग आता कसं कोणी असो म्हणजे 1-1.5 तर बघा आपल्या घरभरणीची तारीख 3/7/2026 ला आपल्या घरभरणीची पूजा राहणार आहे, शेवटचा दिवस. आणि आपले देवगडचे स्वामी का ते बी आपल्या घरी येणार आहे. बघा आपल्या घरभरणीची तारीख पण फिक्स झाली, आणि आज 4 तारीख आहे. तर आजच्या महिन्याला आपण नवीन घराकडे राहणार सगळेजण, आणि खरंच ना इतकं भारी वाटणार आहे तिकडं, कारण की लई दिवसापासून इच्छा होती नवीन घराकडे जायची. आणि सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आपल्या युट्यूब फॅमिलीला घरभरणीच्या पूजांचं म्हणजे ऍडव्हान्स मध्येच सांगते. तसं तर मग ताई आलेच नंतर आम्ही दोघी पण सांगू तुम्हाला की आपल्या घरभरणीला सगळ्या युट्यूब फॅमिलींनी यायचं.
तर आपल्या युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून घरभरणीचं ऍडव्हान्स मध्ये आमंत्रण, किंवा मग मी तर नंतर तर सांगणारच आहे. तर आल्याच नंतर जेव्हा आमची म्हणजे 2-3 दिवस आधी घरभरणीची पूजाचं म्हणजे तयार चालू राहील तेव्हा तर तुम्हाला सगळ्यांना सांगूच. आणि तुम्ही सगळेजण नक्की या, आम्हाला एकदम आनंद होईल. आता आबळ पण खूप आला आणि बाकीचं मला आवरायचंय, त्याच्यामुळे आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.